नमस्कार. अतिशय गोड व सोप्या भाषेत परमार्थ सांगणारी परमपूज्य सौ शकुंतलाताई यांची शैली आपणास माहीतच आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे हे त्यांचे पुढील पुस्तक आपण आज बघणार आहोत. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला विरहिणी प्रकारातील अभंग अतिशय लोकप्रिय आहे. 1998 मध्ये श्री क्षेत्र दत्तधाम हेळवाक येथे झालेल्या प्रवचनावर आधारित हे पुस्तक प्रथम 1999 मध्ये प्रसिद्ध झाले. याचा प्रकाशन क्रमांक 77 असून सध्या तृतीय आवृत्तीद्वारे विक्रीस उपलब्ध आहे. 60 पाने असलेले हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाची सुरुवात श्री माऊलींची विरहिणी हे समजावून केली आहे. कावळ्याच्या ओरडण्याने पाहुण्यांचा येण्याचा शकून कसा असतो हे सांगितले आहे. विरहिणी वर्णन करताना सात्विक अन्न म्हणजे काय हे समजावले आहे. त्याबद्दलच्या 2 गोष्टी समाविष्ट आहेत. अभंगातील कावळा हा शरीरातील मन आहे असे पुढे सांगितले आहे. श्री सद्गुरु कृपेने मन बदलते आणि मनाची मर्यादा हे पुढे दिले आहे. अभंगातील कोकत आहे चा अर्थ उलगडला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेले शकून म्हणजे कृपायोग मार्गावरील आणि साधना मार्गावरील खुणा आहेत. अभंगातील कावळा म्हणजेच शरीरातील मन असे परमपूज्य सौ ताई सांगताना अनेक उदाहरणे कथांसहित सांगितली आहेत. या कथा चालू विषयाला पुष्टी देण्याचे काम करतात. पुढे दहीभाताचा पारमार्थिक अर्थ दिला आहे. मनाचा दोष जाण्यासाठी दहीभात हा उतारा वापरला आहे. साधनेचे उद्दिष्ट गोष्ट सांगून समजावले आहे. अभंगातील पुढील चरणातील वोठीचा अर्थ समजावला आहे. त्यातच श्री रामदास स्वामींची कथा आहे. नंतर अभंगातील 4 प्रकारचे कावळे कुठले, काक शब्दाचे फल असे वर्णन आले आहे. मनाच्या 4 अवस्था हे 4 प्रकारचे कावळे असे समजावले आहे. पुस्तकात पूर्ण अभंगाचा गूढार्थ दिला आहे. याचा शेवट साधकाची लक्षणे व साधना महत्त्वाची याने केला आहे. पुस्तकातील विषय समजण्यास जरा जड असला तरी अभंगातील गुप्त गोष्टी मोकळ्या करून असाधारणपणे सांगितल्या आहेत हे महत्त्वाचे.